तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भोपाळ या ठिकाणी भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे पितामह म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक तिसरा, सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सत्यशोधक सभा या संस्थेचे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा हे खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राजा बढे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामध्ये गोळीबाराचा आदेश खालीलपैकी कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3, मायकल ओडवायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामध्ये गोळीबाराचा आदेश दिला. प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, पंजाब या राज्यामध्ये भारतातील पहिली भूविकास बँक सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, पीयूषिका या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8, नाबार्डच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोविंद राजुलू चिटला यांची नाबार्डच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, उपराष्ट्रपती या पदासाठी किमान पात्रता वय किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, किमान 35 वय हे उपराष्ट्रपती या पदासाठी पात्रता आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस ही सर्वात प्रथम कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? पुनश्च एकदा प्रश्न पहा, भारतामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस ही सर्वात प्रथम कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 1, वॉरन हेस्टिंग या गव्हर्नर जनरलने भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस सर्वात प्रथम केली. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील 2020चे पद्मभूषण विजेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, आनंद महिंद्रा हे महाराष्ट्रातील 2020चे पद्मभूषण विजेते आहेत. प्रश्न क्रमांक 12, बंगालची फाळणी ही कोणत्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयच्या काळामध्ये बंगालची फाळणी झाली. प्रश्न क्रमांक 13, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, विनोबा भावे हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत. प्रश्न क्रमांक 14, भारताच्या संविधानावर सर्वात प्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पंडित जवाहरलाल नेहरू ही भारताच्या संविधानावर सर्वात प्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती आहे. प्रश्न क्रमांक 15, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, न्यायाधीश फतिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले
पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? पुन्हा एकदा प्रश्न पहा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंह हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1940 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 18 भारतीय सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब या दिवशी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी सन 1950 या दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे खोरे महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. प्रश्न क्रमांक 20 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतरवीराचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राकेश शर्मा या भारतीय अंतरवीराचे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार आहे. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲलन ह्यूम हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 तुकडोजी महाराज यांना महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23 मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी खालीलपैकी कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख यांनी इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 26 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 27 मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्याच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 28 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 2 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. प्रश्न क्रमांक 29 भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 30 हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे यांना हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे राज्य
भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य आहे? प्रश्न क्रमांक 32. कॅल्शियम कार्बोनेटला खूप उष्णता दिल्यावर कोणता वायू बाहेर पडेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कार्बन डायऑक्साईड हा वायू कॅल्शियम कार्बोनेटला खूप उष्णता दिल्यावर बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 33. नथुला ही खिंड भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारताच्या सिक्कीम या राज्यामध्ये नथुला ही खिंड आहे. प्रश्न क्रमांक 34. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत असत? तर ऑप्शन क्रमांक 4, गणित हा विषय लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असत. प्रश्न क्रमांक 35. 12 जुलै सन 1982ला नाबार्डची स्थापना झाली, तर खालीलपैकी कोणत्या समितीने नाबार्डची शिफारस केली होती? पुनर्ष एकदा प्रश्न पहा हा. 12 जुलै सन 1982ला नाबार्डची स्थापना झाली, तर खालीलपैकी कोणत्या समितीने नाबार्डची शिफारस केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2, शिवरामन या समितीने 12 जुलै सन 1982ला नाबार्डची स्थापना झाली, तर शिवरामन या समितीने नाबार्डची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या मूर्तिकाराने बनवलेली मूर्ती ही अयोध्यातील राम मंदिरामध्ये स्थापन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, अरुण योगीराज या मूर्तिकाराने बनवलेली मूर्ती ही अयोध्यातील राम मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 37. चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते? तर ऑप्शन क्रमांक 4, उत्तर व दक्षिण ध्रुव या ठिकाणी चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 38. माउंट बॅटन योजना ही पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भारत पाकिस्तान फाळणी यांच्याशी माउंट बॅटन ही योजना संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 288 ही महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 41. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, अप्रत्यक्ष निवडणूक या पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 42. अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, लाला लजपतराय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 43. मधूने लाडू खाल्ला होता हे वाक्य कोणत्या काळातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मधूने लाडू खाल्ला होता हे वाक्य पूर्ण भूतकाळ या काळातील आहे. प्रश्न क्रमांक 44. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आसक्ती असा आहे. प्रश्न क्रमांक 45. परवानगीशिवाय आत येऊ नये या वाक्यातील वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, परवानगीशिवाय आत येऊ नये या वाक्यामधील वाक्यप्रचार हा आज्ञार्थी असा आहे. प्रश्न क्रमांक 46. मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे.
प्रश्न क्रमांक 47, वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर पहा, डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यातील खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ नेत्र सुख घेऊन समाधान होणे असा होतो. प्रश्न क्रमांक 48, म्हणीचा अर्थ योग्य सांगायचा आहे. तर पहा, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, शूद्र माणसे क्षुल्लक लाभासही भाळतात हे वरील म्हणीचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 49, वृषभ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, वृषभ या शब्दाचा अर्थ बैल असा होतो. प्रश्न क्रमांक 50, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सन्मान असा आहे. प्रश्न क्रमांक 51, आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निर्यात असा आहे.